शुभेच्छा। आप सभी लोगों को महाशिवरात्रि की बहुत बहुत शुभकामनाएं। ओम नमः शिवाय, हर हर महादेव। बहुत सारे मंदिर से सुबह से दर्शन हो रहे हैं। पत्रकार परिषद देने का पत्रकार परिषद देण्याचं कारण असं आहे की हे मीरा भाईंदर शहराचं वातावरण काही 3-4 दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं चर्चेमध्ये येत आहे। प्रामुख्यानं मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी मीरा भाईंदर शहरामध्ये ज्या पद्धतीनं सुमारे 3,000 कोटी रुपयाची विकास कामासाठी निधी दिला, महापालिकेची आर्थिक परिस्थिती नसल्या कारणानं आम्ही मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं आणि त्या माध्यमातून 1,800 कोटी रुपयाचे जवळजवळ कॉन्क्रीट रोड, त्यात काही MMRDच्या माध्यमातून आहे, काही महापालिकेच्या माध्यमातून मंजूर केले आणि त्याचबरोबर 1,200-1,300 कोटी रुपयाचं जे विविध विकास प्रकल्प आहे त्याच्यामध्ये लता मंगेशकर संगीत विद्यालय, 4 ह्या मीरा भाईंदर महापालिकेमध्ये तरण तलाव, त्याचबरोबर आपला कचरा प्रकल्प, हिरकणी कक्ष, वेगवेगळे उद्यानं, वेगवेगळे फुटबॉल टर्फ, वेगवेगळे समाज भवन, अशा पद्धतीनं अनेक विकास कामांसाठी शासनाच्या माध्यमातून गेल्या 2 वर्षामध्ये मी निधी आणला आणि बरीच कामं झालेली आहे, बरेच कामांचं भूमिपूजन केलेलं आहे। लता मंगेशकर सारखं नाट्यगृह उभं राहिलेलं आहे। त्याचबरोबर घोडबंदर किल्ल्याचं काम अतिशय अंतिम टप्प्यात आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं काम जवळजवळ 90% झालेलं आहे। अनेक विकास कामं आहेत। जे कॅशलेस हॉस्पिटल आहे ते सुद्धा सुरू झालेलं आहे। दुसरं 500 बेडचं कॅशलेस हॉस्पिटल ज्याचं भूमिपूजन माननीय मुख्यमंत्र्यांनी 2022 साली घेतलेलं आहे, ते पूर्ण आपण राज्य शासनाच्या माध्यमातून करायचा प्रयत्न करतो आणि मुख्यमंत्र्यांनी त्याला अनुमती दिलेली आहे। तेव्हा अनेक विकास कामं, एक सुंदर आणि चांगलं शहर हे निर्माण होत असताना त्या शहरामध्ये एकटा प्रताप सरनाईक काम करतोय, आपली सगळ्यांची दुकानं बंद झाली आहे, अशी भावना काही लोकांच्या मनामध्ये, माझ्या मनात तर तशी भावना नाही। प्रामुख्यानं तुम्ही बघताय की मी फक्त माझ्या 146 मतदारसंघामध्येच विकास कामं करतोय। मी काय इकडे तिकडे जाऊन कोणाला डिस्टर्ब करायचा, कोणाला त्रास द्यायचा प्रयत्न पण करत नाहीये। आता नगरसेवक नाही, महापालिकेमध्ये प्रशासन प्रमुख म्हणून आयुक्तच आहे, तर आयुक्त त्याला मंजुरी देत असतात। पूर्वी दिलीप ढोले होते, त्यांच्या विरोधामध्ये पण असंच बोललं जायचं की दिलीप ढोले हटाव, मीरा भाईंदर बचाव। आता संजय काटकर आहे, त्यांच्या विरोधात बोललं जातं की संजय काटकर हटाव, मीरा भाईंदर बचाव। म्हणजे आपली कामं आपल्या तालावर जो आयुक्त नाचणार नाही त्या आयुक्तांच्या विरोधामध्ये बोलायचं, अशी पद्धतीच मीरा भाईंदर महापालिकेच्या काही राजकीय पक्षाच्या नेत्यांना आहे। परवाच्या आंदोलनाच्या बाबतीत मी तुम्हाला महत्वाचं सांगतो की मला तर त्या आंदोलनाची काही कल्पना सुद्धा नव्हती। जसं मीरा भाईंदर शहरामध्ये काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे, तसं प्रभाग क्रमांक 14 मध्ये आदिवासी पाड्यांमध्ये, म्हणजे अगदी माशाचा पाडा, मांडवी पाडा पासून पूर्ण परिसर, तुम्ही जर आता त्या परिसरामध्ये गेला तर BSOPची योजना असलेलं तो रस्ता किंवा वेस्टर्न पार्क हॉटेल जवळचा रस्ता, जवळजवळ त्या परिसरामध्ये 140 कोटी रुपयाचे सिमेंट काँक्रिटीकरणाचे काम चालू आहे। म्हणजे गावागावामध्ये, पाड्यामध्ये, आदिवासी पाड्यांमध्ये सुद्धा काँक्रिटीकरणाचं काम चालू आहे। काही सोलर दिव्यांचं पण काम चालू आहे। तर काही ठिकाणी रस्ता रुंदीकरणामध्ये झोपडे आडवे येतात, काही ठिकाणी काही टपऱ्या असतात त्या आडव्या येतात, पण जे चेन्ना जवळचं जे काम चालू आहे तिकडे तर काही आडवं येत नव्हतं। फक्त जे हॉटेलच्या समोर आंदोलन झालं त्या हॉटेलला हायवेवरनं पण रस्ता आहे, तुम्ही जर पाहायला गेलात, आणि आपल्या ह्या नवीन रस्ता जो झालेला आहे त्याही 60 फूट रस्त्यावरनं रस्ता आहे। फक्त जो मधला चौक आहे तो आयलंड केलेला आहे आणि त्या आयलंडवर लाल माती टाकलेली आहे। ती माती त्या ठिकाणी झाडं लावल्यानंतर ती मातीचं पाणी खाली जाऊ नये म्हणून ते पूर्ण एक स्क्वेअर करण्यासाठी 2 फुटाची वॉलचं काम तो संबंधित कॉन्ट्रॅक्टर करत होता। त्या ठिकाणी तो गदारोळ किंवा तमाशा झाला असं म्हणावं लागेल। प्रामुख्यानं ती जी जागा होती ती 100% जागा कोणाची खासगी नाहीये। म्हणजे जे ऑलरेडी तिकडे जे काही हॉटेल आहे, बार आहे, तो बार मुळातच अनधिकृत आहे आणि पूर्णच्या पूर्ण जागा ही PWDच्या मालकीची आहे। काल माननीय आयुक्त संजय काटकर साहेब स्वतः जागेवर गेले होते आणि त्यांनी पाहणी केली। पाहणी करून त्यांनी तशा पद्धतीचा अहवाल जो आहे तो तयार करायला सांगितलेला आहे आणि तो अहवाल ते नक्कीच शासनाकडे पोहोचवतील। तुम्हाला या ठिकाणी बोलवण्याचं कारण असं आहे की मी आता 15 वर्ष ह्या शहराचा आमदार आहे
लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना काही पत्रकार मित्र पण आमचे बिचारे कधी कधी नाराज होत असतात. काही पत्रकार मित्रांना कधी काही कार्यक्रमामध्ये फोन उचलत नाही किंवा काही गोष्टी असतात. परंतु मी शहर विकासाच्या बाबतीमध्ये कधीच मागे राहिलेलो नाही. जेवढं काही या शहरासाठी करता येईल, जेवढं ह्या शहराच्या साठी मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना देता येईल तेवढं मी 15 वर्षापासून देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. कुणाला त्रास देणं, कुणाला जाणीवपूर्वक आयुष्यातून उठवणं किंवा कुणाला उगाच त्रास देण्याचा प्रयत्न पण मी कधी केलेला नाही. आता काही ठिकाणी या आमच्या पुढच्या चौकामध्ये गार्डनचं रिझर्वेशन आहे. त्या ठिकाणी जर कोणाचा बार होत असेल आणि लोकांचा विरोध असेल तर मी लोकांच्या बाजूने जाणार, कारण लोकांनी मला निवडून दिलेला आमदार. आता त्या परिसरामध्ये जर MMRDचे अधिकारी, महापालिकेचे अधिकारी जर 2 फुटाची वॉल करत असतील तर त्याला समर्थन करणं मी माझं कर्तव्य समजतो. कारण शहर सुंदर होत आहे, शहर एक नवीन विकासाच्या माध्यमातून पुढे जात आहे. तर अशा वेळेस जाणीवपूर्वक आमदाराच्या नावानं काही शिव्याशाप देणं किंवा काही चुकीचं बोलणं. आता तुम्ही आलात तेव्हा बघितलं, काही हॉटेल असोसिएशनचे लोक मला भेटले, काही हॉटेलचे मालक मला येऊन आता भेटतात, खाली बसलेले की बाबा आमचं असे फसवणूक झाली, आम्हाला असं आमच्यावर आरोप झाले, आम्हाला एवढ्या करोड रुपयाला फसवलं वगैरे. आता ह्या गोष्टी आहेत, त्यात मला काही जायचं नाही. परंतु भारतीय जनता पक्ष जो आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशामध्ये अतिशय चांगल्या प्रकारची घोडदौड करतोय. ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जे स्वच्छ चारित्र्याचे आणि अतिशय चांगल्या विकासाचे विकास पुरुष म्हणून ह्या राज्यामध्ये ओळखले जात आहेत. त्यांचा पक्ष जर अशा पद्धतीनं कुठल्या तरी लेडीज बार मालकासाठी किंवा लेडीज बार चालवणाऱ्या 14 लेडीज बार ज्याचे आहेत आणि अनेक जे वेश्यागृह आहे, लॉजिंग बोर्डिंग आहेत, त्याचे ते मालक आहेत, अशासाठी जर कोणी मोर्चे काढत असेल तर ह्या शहराच्या दृष्टीने अतिशय चिंताजनक बाब आहे. हे शहर जाणीवपूर्वक ह्या शहरामध्ये काहीतरी वातावरण बदलत तर नाही ना, हे शहरामध्ये वातावरण बदलवण्याचा तर कुणी प्रयत्न करत नाही ना, असं आमदार म्हणून मला शंका आहे. मी कुठेही काही बाईट दिली नाही. काल एका बाजूला मोर्चा चालू होता, पण दुसऱ्या बाजूला मी त्याच परिसरामध्ये 50 कोटीच्या विहिरींसाठीची राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. तांत्रिक दृष्ट्या मीरा भाईंदर शहरामध्ये माझ्या मतदारसंघातील 27 विहिरींचं पुनरुज्जीवन करण्याची योजना जी आहे त्याचं भूमिपूजन करत होतो. आदिवासी लोकांना, आदिवासी पाड्यांमध्ये मी पाईपलाईनचं काम चालू केलेलं आहे, ते त्याचा नारळ फोडत होतो. तर ह्या ज्या घटना आहेत त्या हृदयाला फार म्हणजे अतिशय चिंतित करणार आहे. कारण माझ्या 30 वर्षाच्या ह्या लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना अशा घटना फार घडलेल्या नाहीये. परंतु प्रताप सरनाईक एकटाच काम करतोय, आमची सगळी आता दुकानं बंद झाली, अशा पद्धतीनं जर कोणाचा विचार येत असेल आणि त्या माध्यमातून जर असं काय होत असेल तर ती घटना मनाला वेदना देणारी आहे. मी काल हाच सगळा काही कार्यक्रम संपल्यानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना काल भेटलो. योगायोगानं एका टाइम्स ग्रुपचा कार्यक्रम होता आणि त्या टाइम्स ग्रुपच्या कार्यक्रमामध्ये आम्ही तिघही एकत्र होतो आणि माझी चर्चा झाली आणि चर्चेमध्ये जी वस्तुस्थिती मी त्यांना सांगितलं. कारण काय होतं की मुख्यमंत्री माझ्या पक्षाचे आहेत, मी माझी भूमिका त्यांना सांगितली, त्यांनी पण काही व्हिडिओ ते बघितले होते, त्यांनी पण माझ्याकडनं माहिती घेतली, जी वस्तुस्थिती मी त्यांना सांगितली. देवेंद्र फडणवीस होते, त्यांनाही मी साहेब जी परिस्थिती आहे त्याबद्दल माहिती दिली. तुमचे पक्षाचे कार्यकर्ते तुम्हाला येऊन काही सांगत असतील, मी तुम्हाला काही उलट सांगत असेल, त्यामुळे तुम्ही प्रशासनाकडून योग्य तो खुलासा घ्या अशी मी विनंती केली. मुख्यमंत्र्यांनी माननीय पोलीस आयुक्तांना फोन करून मी जरी त्या पक्षाचा आमदार असेल तरी काय परिस्थिती आहे याची सविस्तर त्यांनी खरीखुरी माहिती घेतली. महापालिकेचे आयुक्त श्री संजय काटकर यांना स्पष्टपणे सांगितलं, जागेवर जा, काय वस्तुस्थिती आहे, ती जागेची मालकी कोणाची आहे, काय ते रस्ता रुंदीकरण वगैरे होत आहे, हे काय गुन्ह्यावर एकावर गुन्हा होतो म्हणजे दुसऱ्यावर जाऊन कॉन्ट्रॅक्टरवर आणि MMRDच्या अधिकाऱ्यांवर परत गुन्हा पोलीस दबावाखाली टाकतात. ही सगळी माहिती त्यांनी घेतली आणि त्याचबरोबर त्यांनी सगळी माहिती घेऊन या बाबतीत बैठक आपण घेऊन निर्णय घेऊ. कारण शेवटी कसं आहे की लोकसभेच्या निवडणुका आहे, पक्षाचा आम्ही ज्या पक्षाबरोबर युती आमची आहे तो हिंदुत्ववादी पक्ष, आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचारावर चालणारा पक्ष, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या विचारावर चालणाऱ्या पक्षाबरोबर शिवसेनेची युती आहे. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेब हे वाटचाल करतायत, राज्यामध्ये 18-20 तास काम करतायत. त्या पक्षाबरोबर आमची युती आहे.
जो स्वच्छ चारित्र्याचा आणि अतिशय चांगलं डेव्हलपमेंटची कामं करणारा पक्ष आहे. लेडीज बारवाले यांची बाजू घेणारा, छमछम बारवाल्यांची बाजू घेणारा किंवा छमछम बारवाल्यांना वाचवण्यासाठी ज्याच्यावर पिटा आणि पोस्को सारखे गुन्हे आहेत अशा लोकांना वाचवण्यासाठी जे काही मोर्चे किंवा आंदोलनं करतात, एका राजकीय पक्षाचं पांघरून घेऊन स्वतःचे अनैतिक धंदे बंद करायचं म्हणजे चालू ठेवण्यासाठी हे जे काही गोष्टी करतात, त्या लोकांसाठी जर अशा प्रकारचं कोणी मोर्चे काढत असेल तर त्याचा निषेध मी व्यक्त करतो. आणि ही सगळी वस्तुस्थिती मी आदरणीय देवेंद्रजी आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांना सांगितल्यानंतर त्यांनी ह्या संदर्भात बैठक घ्यायचं सांगितलं आणि माझा त्यांच्यावर विश्वास आहे. याचं कारण असं आहे की हे जे पत्र आहे ते तुम्हाला सांगेल, मी दाखवलंय. ह्या नागपूर अधिवेशनाच्या आधी तुम्हाला कल्पना असेल की मी हे पत्र दिलं होतं आणि हे पत्र मी त्यांना दाखवलं. त्या पत्रामध्ये उत्तर महापालिकेने ज्या पद्धतीने दिले तुम्ही बघाल, स्पष्टपणे महापालिकेने सांगितलं कोण कुठलं काम थांबवतं. म्हणजे चेनाचं जे आमचं सूर्य प्रकल्पाची पाण्याची पाईपलाईन टाकण्याचं काम कुठल्या कंपनीने थांबवलं ते त्याच्यामध्ये उल्लेख आहे. मेट्रोचा प्रकल्प ह्या मीरा भाईंदर शहराला विकासाच्या दृष्टीने घेऊन जाणार आहे, तो पुढे 6 महिने कोणी थांबवला. हे तर फक्त ईस्टचं प्रकरण आहे. वेस्टला पण ते काम जवळजवळ 6 महिने थांबवलं गेलं होतं. ते कोणी थांबवतं? जे शासनाचे प्रोजेक्ट आहेत, जे शासकीय कामकाज आहे, ते जाणीवपूर्वक कोण थांबवतं हे ह्या पत्रामध्ये सगळा उल्लेख आहे. हे तर फक्त अर्ध पत्र आहे, दुसरं पत्र तर बाकी आहे अजून. त्या पत्रामध्ये तर अजून काही उलगडा झालेला आहे. तर ह्या गोष्टी जेव्हा मी त्यांच्या कानावर घातल्या तेव्हा त्यांनी ताबडतोब माननीय महापालिका आयुक्तांना फोन करून सांगितलं विकासाच्या आड एक कुणी असेल तर त्याला बिलकुल सोडायचं नाही, त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे असं माझ्यासमोर त्यांनी आयुक्तांना फोन करून सांगितलंय. त्यामुळे त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि ही सगळी जी घटना आहे ती घटना त्यांना सांगितल्यामुळे निश्चितपणे याच्यावर काही तोडगा काढून मीरा भाईंदर शहर विकासाच्या दृष्टीने कसं पुढे जाईल याची जबाबदारी ह्या सगळ्या नेत्यांनी घेतलेली असल्या कारणानं मला असं वाटतं यावर काहीतरी तोडगा निघेल आणि शहर हे विकासाच्या दृष्टीने पुढे जाईल. सर, जो आपने जानकारी दी हम लोग